भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र ठाण्यामध्ये शक्ती प्रदर्शन जे आहे ते करण्यात आलं होतं. मुख्यमंत्र्यांसोबत स्वतः तुम्ही प्रचाराला सहभागी होता. तर आज ठाणे लोकसभा मतदारसंघ जो आहे हा तसा भीमशक्ती शिवशक्तीचा गड आहे आणि या ठिकाणी माननीय एकनाथ शिंदे यांचे जे उमेदवार आहेत नरेश म्हस्के यांना महायुतीचं तिकीट मिळालेलं आहे आणि धनुष्यबाण जे आहे बाळासाहेब ठाकरेंच्या पासून जे धनुष्यबाण शिवसेनेला मिळालं ते धनुष्यबाण आता एकनाथ शिंदेच्या सोबत आहे. त्यामुळं या ठिकाणी नरेश म्हस्के यांना जे शिवसेनेला मानणारे लोक आहेत, बाळासाहेबांना मानणारे जे लोक आहेत, आनंदीला मानणारे जे लोक आहेत, बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा जो आमचा समाज आहे हा सगळा समाज नरेश म्हस्के यांच्या पाठीशी उभा राहणार आहे आणि जय भीम आहे आमच्या गाठीशी. मग आम्ही का राहणार नाही नरेश म्हस्के यांच्या पाठीशी? त्यामुळे नरेश म्हस्केंच्या पाठीशी आमची सगळी भीमशक्ती उभी राहणार आहे. आणि आज मुख्यमंत्र्यांच्या सोबत जवळजवळ 3 तास आमची जी रॅली आहे ती निघाली आणि अनेक वस्त्यांमध्ये उत्स्फूर्त अशा पद्धतीचा प्रतिसाद लोकांचा होता. त्यामुळे मला पूर्णपणे खात्री आहे की ठाणे हे जे आहे हे शिवसेनेचा पालिकेला राहिलेला आहे आणि खरी शिवसेना जी आहे तिथं ते एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे आणि त्यामुळं ठाण्याचा जो मतदार आहे तो नरेश म्हस्के यांना मतदान करेल आणि 20 तारखेला धनुष्यबाणाचं बटन दाबून नरेश म्हस्के यांना प्रचंड मतांनी विजय करेल असं मला पूर्णपणे विश्वास आहे. शरद पवार म्हणतायत की प्रादेशिक पक्ष जे आहेत ते काँग्रेसमध्ये विलीन होणार आहेत. मला असं वाटतं की शरद पवार आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यापूर्वीच काँग्रेसमध्ये विलीन करायला हवा होता. तसं ते काँग्रेसमधूनच बाहेर पडलेले आहे आणि मी ज्यावेळेला त्यांच्यासोबत होतो त्यावेळेला मी त्यांना सल्ला दिलेला होता की आपण आपला जो पक्ष आहे आपला पक्ष हा आपण काँग्रेसमध्ये विलीन करायला हवा. तर आता त्यांनीच आता अशा पद्धतीचं मत व्यक्त केलेलं असल्यामुळं भविष्य काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जो पवार साहेबांचा आहे तो नक्की काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकेल. पण राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली किंवा मल्लिकार्जुन खरगेच्या नेतृत्वाखाली पवार साहेबांसारखा जो ज्येष्ठ नेता आहे तो कसा काम करेल याबद्दल आम्हाला शंका आहे. परंतु पाहूया काय होतंय ते. पण पवार साहेबांनी जे भाकीत केलेलं आहे भविष्य काळामध्ये काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होती. देशामधला दुसरा कुठलाही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही. झाला तर शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकेल. तर तुम्ही राष्ट्रवादीच्या शरद पवारांसोबत काम केलेलं आहे. अजित पवार असं म्हणाले मी त्यांचा केवळ मुलगा नसल्या कारणाने मला संधी दिली गेली नाही, मुलगा असता तो संधी दिली गेली असती. तुम्हाला काय वाटतं? आज जे अजितदादांचं म्हणणं आहे ते बरोबर आहे. कारण तसं अजितदादांना उपमुख्यमंत्री पद वगैरे अशी पद्धत त्यांना मिळालेली आहे. परंतु अजितदादा यांच्या मनामध्ये खंती होती की सुप्रिया सुळे ही पवार साहेबांची मुलगी आहे आणि अजितदादा हे त्यांच्या भावाची मुलगी आहे. त्यामुळं त्यांच्यावर काय प्रमाणे होत होता असे त्यांच्या मनामधली शंका आहे आणि त्यामुळं त्यांचं जे म्हणणं आहे ते बरोबर आहे. काय वेळेला त्यांना संधी मिळाली नाही असं त्यांचं जे म्हणणं आहे ते योग्य त्याचं म्हणणं आहे. आठवले साहेब, केंद्र सरकारमधले विरोधक आणि राज्य सरकारमधले विरोधक वारंवार संविधान बदलण्यासाठी निवडणूक लढवली जाते असं म्हणतात. कितपत खरं आहे? काय तुमचं मत आहे या संदर्भात? मला या संबंधामध्ये माझं मत हे आहे की आता विरोधकांकडे दुसरा कुठलाही मुद्दा राहिला नाही आणि विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढतो आहोत. त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं देशाला संविधान जे आहे तेवढं पवित्र आहे की कुठल्याही धर्मग्रंथापेक्षाही त्याचा मोठा सन्मान आहे आणि धर्मामध्ये आपल्या धर्मग्रंथाला सन्मान आहे. पण देशाचा विचार केला तर देशामध्ये संविधान हाच आपला धर्मग्रंथ आहे. त्यामुळं नरेंद्र मोदी हे संविधानाला मानणारे नेते आहेत. नरेंद्र मोदी यांनी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून देशभर पाळण्याचा आदेश दिलेला आहे. नरेंद्र मोदी यांनी संविधानाला माथा टेकून शपथ घेतलेली आहे. नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांची अनेक स्मारकं जी कामं पूर्ण केलेली आहेत ती काँग्रेसच्या काळामध्ये झाली नव्हती आणि एवढी अशा पद्धतीची अनेक कामं केलेली असल्यामुळं मला असं वाटतं की नरेंद्र मोदी संविधान बदलण्याचा विषय येत नाही आहे. जाणीवपूर्वक दलित समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी सातत्यानं संविधान बदलणार. लोकशाही धोक्यात आहे. लोकशाही बिलकुल धोक्यात नाही, त्यांचे पक्ष धोक्यात आहेत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.